आज मी बनवते तळलेले मोदक आणि त्यासाठी मी घेतलेले आहे 2 वाटी गव्हाचं पीठ आणि पाऊण वाटी मैदा। यामुळे ना कचोरीसारखे अगदी क्रिस्पी मोदक बनतात। तर मैद्याच्या जागी आपण बारीक रवा सुद्धा घेऊ शकतो। चाळून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून मी थोडं थोडं करून पाणी घेतलेलं आहे आणि त्याचा पिठाचा गोळा मळून घेतला आहे। जास्त घट्टही नाही मळायचं आणि जास्त पातळही नाही। नारळ तर इथे मी अख्खा घेतलेला आहे फोडून, पण अर्ध्या वाटीचंच मी खोबरं खवून घेणार आहे। बनवण्यासाठी ना मी स्पेशली वेळीवरच नारळ खवून घेते। आणि आता मी पॅन घेतलेला आहे आणि पॅन मी गरम करत ठेवणार आहे। सोबतच मी गूळ आता कापून घेणार आहे सुरीच्या साहाय्याने। त्या जागी आपण गुळाची पावडर जी मिळते मार्केटमध्ये ती सुद्धा आपण वापरू शकतो। मी इथे नारळाची अर्धी कवड घेतलेली आहे आणि त्यासाठी मी पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे। मोदकाच्या या सारणामध्ये ना मी ड्रायफ्रुट्स वगैरे टाकणार आहे, हे ऑप्शनल आहे। ड्रायफ्रुट्स आहेत ना अगदी बारीक करून घ्यायचे, कारण की मोदकाच्या बाहेर म्हणजे मोदक बनवताना बाहेर यायला नको, फाटायला नको मोदक म्हणून। त्याचबरोबर मी इथे खसखस घेतलेले आहे 1 चमचा आणि तीळ घेतलेला आहे। तिळाचं प्रमाण हे आपल्या आवडीवरती आहे, कमी जास्त करू शकतो। आणि ते थोडे रोस्ट करून घेतलेले आहे पॅनवर। त्याचबरोबर ड्रायफ्रुट्ससुद्धा टाकलेले आहेत आणि त्याच्यानंतर 1 चमचा मी तूप टाकलेला आहे। त्याच्यामध्ये हे सर्व ड्रायफ्रुट्स एकदम क्रंचीनेस येईपर्यंत भाजून घ्यायचे थोडेफार। त्यानंतर आता त्याच्यामध्ये ना नारळाचा किस जो होता तो आपण मिक्स करून घ्यायचा आहे ड्रायफ्रुट्स बरोबर आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला गूळ टाकून घ्यायचं आहे। आता हे सर्व मिश्रण आहे ना ते लो गॅसवरतीच आपल्याला फक्त आणि फक्त गूळ मेल्ट होईपर्यंतच आपल्याला परतवून घ्यायचं आहे। जास्त आपण जर परतवलं तर ना हे मिश्रण कडक होऊन जाईल। वरतून थोडीफार आपण जायफळ आणि वेलचीची पावडर टाकून घ्यायची। आता हे मोदकाचं सारण तयार झालेलं आहे, थोडाफार थंड करायला ठेवायचं आहे। आता मोदक तयार करायचे तर त्याच्यासाठी मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि तेल टाकून घेतले। पीठ परत एकदा मळून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे आणि चपातीपेक्षा थोडासा मोठा गोळा करून घ्यायचा। चपातीच्या ना आता पुऱ्या करून घ्यायच्या वाटीच्या साहाय्याने, याच्यामुळे ना एकसारखेच मोदक दिसतात। आणि ह्या पुऱ्या आहेत ना जास्त जाडही करायच्या नाहीत आणि जास्त पातळही करायच्या नाहीत, मीडियमच। आता इथे पुरीमध्ये मी भरभरून सारण घेतलेलं आहे 1 चमचा तरी आणि आता बोटाच्या साहाय्याने ना पाऱ्या करून घेणार आहे। बोटाच्या साहाय्याने अशा चिमट्यामध्ये घेऊन पीठ फक्त प्रेस करायचं आहे आणि एकदम इझिली पाऱ्या म्हणजे मोदकाच्या पाऱ्या रेडी होतात। आणि नंतर मग सगळे जुळवायचं एकत्रच। इझी आहे अगदी मोदक बनवणं, उकडीची असोत या तळणीची। वरतून शेंड्याला जर एक्स्ट्रा पीठ असेल तर ते काढून टाकायचे आणि बोटाच्या साहाय्याने आपण एकदम आकार छानपैकी देऊ शकतो साईडून सुद्धा। इथे माझे मोदक तयार झालेले आहेत आणि फास्ट गॅसवरती तेल तापवून घेतलेले आधी, त्याच्यानंतर स्लो टू मीडियम ठेवायचं आहे। त्याच्यानंतर एकाच वेळी मोदक सोडले नाही आहेत मी सर्व। आणि मोदक तळताना ना कंटिन्यू हलवत राहायचं आहे, कारण की मोदक एक साईडला मग डार्क आणि एक साईडला लाईट कलर असा होतो, त्याच्यामुळे तिथेच थांबून आपल्याला कंटिन्यू हलवून घ्यायचे आणि असा गोल्डन ब्राऊन कलर आला पाहिजे। तळलेले मोदक इथे तयार झालेले आहेत, वरतून क्रिस्पी कचोरीसारखे आणि आतून मावेदार मिठाईसारखे। नक्की ट्राय करा, एकदम सोपी रेसिपी आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, बाय।